श्री शनिदेवा सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनिदेव। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारे असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आम्हाचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा ईश्वराला अनुकूल असा आचार तो कसा असावा। प्रत्येकांना असं वाटतं मी जे आचार करते मी जो आचार करतो तो योग्य करतो, मी जे साधना करते मी जो साधना करतो तो योग्य करतो। तरी आपल्या मनासारखं ईश्वर आपल्याकडे लक्ष देत नाही, मग साधना आपण खंडित करतो, उपासना खंडित करतो, अखंड चालू ठेवत नाही किंवा तेवढं वेळ आपल्याला नाही। देवाची मर्जी जोपर्यंत आपल्यावर बसत नाही तोपर्यंत देवाचं लक्ष आपल्याकडं लागत नाही हे मात्र विसरून जातो आणि ताबडतोब आपल्याला आज साधना केलं की उद्या बंगला झालं पाहिजे, आज साधना केली की उद्या बंगल्यासमोर गाड्या उभं राहिलं पाहिजे, आज साधना केलं की उद्या शेजारने पटकन मेली पाहिजे। का तर साधनेचं फळ अशा दुरुपयोगाला लावायचं, आपल्याला वाईट मार्गाला लावायचं अशी आपली कल्पना असते। जेव्हा एखादा बाळ जन्माला येतो, बाळ जन्मत असताना ज्या वेदना असतात, ज्या काय त्रास असतो तेव्हाच त्या माऊलीला कळतं, दुसऱ्या कोणाला त्याच्या वेदना कळत नाहीत। जेव्हा एखाद्या बाळाला जन्म देते तेव्हा ती स्वतःचं बाळ हृदयाशी कवटाळते, हृदयाशी कवटाळून प्रसन्न मनाने तिच्याकडे डोळे भरून पाहत असते। तो असा ईश्वर आहे आणि बाळ आपण आहोत। ईश्वरानेच तुम्हा आम्हाला जन्माला घातलेला आहे, ईश्वराचा देण आहे म्हणून तुम्ही आम्ही सत्पुरुष आणि सद्ग्रस्त आहोत हे आपण विसरून जातो। कालांतराने बाळ मोठा होतो, कालांतराने बाळ मोठा होतो तसा आपण सुद्धा साधनेमध्ये आपल्याला खूप काही साधना येते, खूप काय आपण पुढे गेलो असं समज होतो आणि मग म्हातारपणाचे चाळीस सुरुवात करतो साधनेमध्ये। नको ते विचार डोक्यामध्ये आणतो, नको ती भावना आपण साधनेच्या वेळेस प्रकट करत असतो, नको ते हालचाल आपण शरीराने करत असतो। मग असं जर असेल तर ईश्वराचं दुर्लक्ष झाल्याशिवाय राहणार नाही। जसं बाळ मोठा होतो, बाळ मोठा होत असताना जर सारखं चिरचिर करत असेल, सारखं बाळ जर आईच्या थानाला चावत असेल, चावा घेत असेल तणाला आणि सारखं रडत असेल
तर आईला तो बाळ आवडत नाही. ज्या गर्भातनं जन्माला घातले ते बाळसुद्धा मातेला आवडत नाही. आणि जो बाळ मातेशी एकरूप राहतो, आईचं स्तनपान करत असताना आईच्या डोळ्यात डोळे घालून पाहतो, स्मित हास्य करतो, सगळं दुःख पोटात ठेवतो बाळ. कधी त्याला गॅसेस होतात, कधी त्याला गॅस पास होत नाही, कधी कफ होतो बाळाला. अनेक छोटासा बाळ आहे, त्याला बोलता येत नाही, अनेक प्रकारचे छोटे छोटे रोग होतात. सगळं तो पोटात ठेवतो आणि आईच्या डोळ्यात डोळे घालून तो मन भरून पाहत असतो. असा बाळ आईला आवडतो, तसा भक्त सुद्धा देवाला, ईश्वराला आवडत असतो. लक्षात ठेवा. बाळ तो बाळच असतो. पण आपण आईच्या वाटचालीवर वाटचाल करत नाही, आईच्या पावलाशी पाऊल लावत नाही, आईकडं, आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि मात्र आपण वेगळंच काही करत बसतो. जसे आचारशील भक्त ईश्वराला आवडतो. मग त्या आचाराचे अनेक प्रकार आहेत. आचार असे 8 प्रकारचे आचार शिव संप्रदायामध्ये सांगितलेले आहेत. त्यातला बरेच आचार आपण पाहत आहोत. आणि आजचा आचार आहे तो सशाख खंड शील, प्रवर्ध खंड शील, अशा अनेक प्रकारचे आचार आहेत. एखादा योग आपण करत असतो, योग साधत असतो, साधत असताना योग साधण्याचा प्रयत्न करतो, पण योग्य योग साधत नाही. समजा एक नाटकामध्ये एक पात्र करत आहे, नाटकामध्ये नट नटी हे पात्र करत असतात. ते पात्र करत असताना सुख आणि दुःख दोन्ही असतं, आनंद असतो, विनोद असतो. सगळ्या प्रकारचे नट आणि नटी हे साधनच्या माध्यमातून, आचाराच्या माध्यमातून करत असतात. बघणारा भाविक हा पुढे असतो, श्रोता. जेव्हा नट नटीचं दुःखाचा प्रसंग येतो तेव्हा ते रडत असतात. ते रडत असतात, तो पात्रानुसार रडत असतात. मात्र आपण खाली बसून मुखाट्याने आपण उगाचच रडत असतो. तो एक अभिनय आहे, तो अभिनयाशी ते एकरूप आहेत. तसं आपण अभिनयाशी आपलं एकरूप नसतो. जसं दुःख झाला की रडतो, सुख झाला की हसतो, तसं साधना करत असताना प्रत्येक श्रोता भक्तगण हे त्या देवाशी एकरूप होत नाहीत. शरीराची देहबोली एकीकडे असते, शरीराची हालचाल एकीकडे असते, मनाचा भाव एकीकडे असतो आणि विचार एकीकडे असतात. हे जुळता येत नाही. ज्याला हे जुळलं तो योगी. शरीराची हालचाल, मनाची स्थिरता आणि बुद्धीची तल्लकता याची ज्यांनी सांगड घातलाय तोच योगी झालाय. खरा लक्षात ठेवा, त्याला योगी म्हणतात. हे सांगड घालणं साधनेला बसल्यानंतर हे अत्यंत गरज असते. आपण सांगड घालत नाही. भावना एकीकडे असते, हालचाल एकीकडं. एक उदाहरण देतो तुम्हाला, लक्षात येईल तुमच्या. एक सावकार होता, खूप मोठा सावकार. रोज देवाकडे जायचा आणि देवाला एक फूल सुद्धा व्हायचा नाही. 2 हात दिलेत ईश्वराने म्हणायचा आणि नुसतं 2 हात जोडायचा आणि वाकून सुद्धा नमस्कार करायचा नाही. अष्टांग नमस्कार नाही, एकांग म्हणजे नुसतं हात जोडणं. एकांग पद्धतीने नमस्कार करायचा, निघून जायचा. तिथे भिकारी बसलेले असतात प्रत्येक देवळाच्या समोर. ती भिकारी त्याला रोज थाळी हातात घ्यायचे, सावकार दान द्या ना म्हणायचे. भिकारी मागायचे. मागत असताना
भिकाऱ्याने ठरवलं हा रोज देवाला येतो, देवाला एक फूलसुद्धा वाहत नाही, नारळ वाहत नाही, साखर वाहत नाही. पूर्वी गूळ खोबरं व्हायचे, पूर्वी लोक शेंगदाणा साखर व्हायचे, हे काहीच वाहत नाही, रिकाम्या हाताने येतो. मग याला ईश्वर रिकाम्या हातानेच पाठवतो, आपण याला बघूया. मग त्या भिकाऱ्याने तो सावकार आला, देवळामध्ये गेला, नमस्कार केला, परत निघाला. परत निघताना त्या भिकाऱ्याने सांगितलं आम्हाला भिकारीला भीक द्या. भिकाऱ्याला भीक द्या म्हटल्यानंतर तो सावकार पाहिला आणि निघून चालला. तितक्यात त्यांचे पाहुणे आले समोरनं. समोरनं पाहुणे नेमकं भिकाऱ्याच्या समोरच आले. आता पाहुण्यापुढे तो भिकारी भीक मागतो. आता नाही द्यावं तर आबरू जाईल, द्यावं तर आपलं नुकसान होईल. नक्की काय करायचं या विचारामध्ये तो राहिला. आणि तो भिकारी बोलू सुद्धा देत नव्हता. सारखं म्हणायचा भीक द्या, भिकारी द्या, भीक द्या, भीक द्या, भिक्षा द्या, भिक्षा द्या, सारखं मागे लागला. मागे लागल्यानंतर त्या सावकाराने खिशामध्ये हात घातला. 10 रुपयाचा ठोकळा आला त्याच्या हातामध्ये. आता 10 रुपयाचा ठोकळा आला, आपल्याला 50 पैसे द्यायचे, आपण एकतर देतच नाही मुळात, 50 पैसे द्यायचे, तर 9.5 रुपये त्या भिकाऱ्याच्या थाळीतनं घ्यायचं कसं पाहुण्यापुढे? मोठा गहन प्रश्न उभा राहिला. तो 1 रुपये तरी द्यावं, 9 रुपये घ्यावं. आता 9 रुपये घ्यायचं कसं? तो सारखा भिकारी मागे लागला, भीक द्या, भीक द्या. ते पाहुण्याशी गप्पा मारत असताना मग त्या सावकाराने 1 रुपयाचा ठोकळा त्याच्यावर फेकला असा, हे घे धर भीक. भीक टाकला आणि निघून गेला. आता निघून गेल्यानंतर त्याच्या डोक्यात तेच होतं की आज मी 10 रुपये माझे घालवले, माझ्या प्रपंचातले करोड अब्जाधीश आहे, खूप मोठी प्रॉपर्टी संपत्ती आहे, पण ते 10 रुपये दिल्याचं दुःख त्याच्यामध्ये एक सलत होता सतत. योगायोगाने तो सावकार देह ठेवला आणि वर गेला हिशोब द्यायला. आता बघा तुम्ही दिवसभर काय केलाय? प्रपंचामध्ये सासूशी खोटं बोललाय किती, सुनशी खोटं बोललाय किती, आपण व्यवहारात खोटं बोललाय किती, कुणाशी नातेवाईकाशी काय बोललात, कुणाशी गद्दारी केलात, कुठल्या सद्गुरूशी गद्दारी केलात, किती प्रामाणिक राहिलात, ह्याचा हिशोब वर द्यावा लागतो. की तो यमाचे 2 दूत बसलेले असतात, चित्र आणि गुप्त. हे चित्र आणि गुप्त हे 2 दूत यमाचे आहेत. त्यांच्याकडे लिखाण असतो, दैनंदिन लिखाण असतो. चित्र हा जे उघडपणे तुम्ही दान केलेलं आहे, उघडपणे साधना केलेलं आहे, उघडपणे तुम्ही पाप केलेला आहात, उघडपणे तुम्ही पुण्य केलात, त्याचा हिसाब चित्र लिहित असतो. आणि जो गुप्त पद्धतीनं तुम्ही केलेला आहे, चोरी केली, लबाडी केली, लुच्चेगिरी केली, बदमाशगिरी केली, मित्रांना फसवलं, बायकोला फसवलं, नवऱ्याला फसवलं, ह्याचा हिसाब सगळा गुप्त पद्धतीने तो लिहित असतो, गुप्त. मग आता ते सावकाराच्या हिशोबाला लिहायचं. आता सावकाराच्या हिशोब आल्यानंतर तो चित्र लिहायला लागला. त्याच्या आयुष्यात तो कधीच दान दिला नव्हता. तो 10 रुपये दान दिल्याच्या पुण्याच्या रखान्यामध्ये तो लिहित होता. लिहित असताना गुप्त म्हणाला, तू लिहितोस ना, थोडंसं विचारपूर्वक लिही. तो चित्र थांबला. चित्र म्हणाला की मी विचारपूर्वकच लिहितो, 10 रुपये त्यांनी दान दिली. गुप्त म्हणाला तो दान दिला नाही, पापाच्या रकान्यात येतो. चित्र म्हणाला पुण्याच्या रकान्यात येतं. तेव्हा गुप्तने त्याला समजावून सांगितलं, जेव्हा दान देत असताना त्याच्यामध्ये भावना शुद्ध नव्हती, त्याचा भाव शुद्ध नव्हता, त्याचा आचार शुद्ध नव्हता, त्याचा विचार शुद्ध नव्हता, त्याची बुद्धी स्थिर नव्हती, म्हणजे हा पुण्याच्या रखान्यात येत नाही. जर समजा तो रागाच्या भारामध्ये 1 रुपयाचा ठोकळा जर त्याच्या डोळ्याला लागला असता, त्याच्या नाजूक ठिकाणी लागला असता, तर इजा झाली असती, तर तो पंगू झाला असता, कायमचं तो रोगी झाला असता, त्याचा डोळा गेला असता. तो पाप केलाय, पापाच्या रखान्यात लिहा असं गुप्तने सांगितलं. तेव्हा चित्रने लिहिलं, पापाच्या रखान्यात लिहिलं.
तो दान सुद्धा या भावनेने दिलेलं ईश्वराला मान्य नाही. जर दान तुम्ही जर क्रोध भावनेने दिला असाल तर तो मान्य होत नाही. तर तुम्ही साधना करत असताना तुम्ही म्हातारे चाळे करताय. मनामध्ये बुटकुळे येतात, तुमच्या मनामध्ये उचमळून येतं, तुमच्या हृदयामध्ये दुष्ट विचार येतात, दुष्ट भावना येते, तुमच्या डोळ्यात पाप बसलेला असतो दडून, तुमच्या हालचालीवर सगळा असं बोक्यागत अहंकार, गर्व, मत्सर, द्वेष हे छिपेपणाने बसलेले असतात. तुमचं सगळं साधना भंग करण्यासाठी त्याला तुम्ही बळी पडताय. तर तुमची साधना काय कामाची मला सांगा? काही कामाची नाही. हे ईश्वराला मान्य नाही. म्हणून साधना करत असताना तुमचा आचार शुद्ध पाहिजे. आचार शुद्ध असेल तर ईश्वर तुमच्याकडनं ओबडधोबड जरी तुमचे शब्द फुटत असतील, तुमचा उच्चार चुकत असेल, तुमचं बोबडं बोलणं असेल, तुमची भावना बोबडा असेल, तरी ईश्वर तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे. लक्षात ठेवा, ईश्वर तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे. जर एखादं बाळ जर लवकर बोलत नसेल, बोबडं बोलत असेल, तर त्या आईला त्याची भावना कळू शकते ना? आईला त्याची भावना कळू शकते ना? बापाला त्याची भावना कळू शकते ना? जर मुलगा पंगू असेल, आंधळा असेल, खुळा असेल, बहिरा असेल, मतिमंद असेल, तरी त्याची भावना त्या बाळाची त्या माता पित्याला कळत असते. याचा अर्थ तुम्ही आम्ही केलेली साधना सुद्धा ईश्वराला कळत असतं. कुठलंही लपलं जात नाही. आपलं खोळं गोड समज आहे. असा आपली गोड समज आहे की आम्ही काय केलं तरी चालतो, कसं केलं तरी चालतं. अरे बाबांनो, तुम्ही इतरांना फसवत नाही, ईश्वराला फसवत नाही, स्वतःला फसगत करून घेताय. स्वतःची बेइज्जती करून घेत असताय, स्वतःची आबरू घालून घेत असताय. तुम्हाला वाटत असेल कोणी पाहत नाही, असं होणार नाही. प्रत्येक क्षणाचा लिखाण चालू आहे ईश्वराकडे. या क्षणाला आपण काय करतो, या पृथ्वी तलावरील सर्व जीव प्राण्याचं लिखाण, चित्र आणि गुप्त हे करत असतातच. म्हणून साधना करत असताना आपण आचारशील झाला पाहिजे, विचारशील झाला पाहिजे. मन, बुद्धी आणि शरीराची हालचाल हे सम असला पाहिजे. समत्व ज्याला जमलं तो खरा योग आहे. लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी आहार सुद्धा व्यवस्थित पाहिजे. आहार, विहार ह्या दोन गोष्टीही खूप 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 गरजेचं आहे. जेवताना सुद्धा आपण ठेवलेली कशी असते ना, तशी ती मोबाईल ते चालूच असतं. इकडं घास तोंडात जात नाहीत, घास तोंडात जातो का नाका जातो कळत नाही, शेजारी असतेच मोबाईल चालू. त्याच्यामुळं तुम्ही जे आहार घेताय हे दूषित होतो. हा दूषित अन्न आपण ग्रहण करतो. दूषित अन्न ग्रहण केल्यामुळं आपलं नसापासून ते केसाच्या टोकापर्यंत सगळं दूषित असतो. आपलं सगळं दूषित असतो. किती वेळा पण खातो, मी कमवलं मी खाणार, माझा अन्न आहे. ज्याचं कोटा 200 ग्रामचा आहे तो 400 ग्राम खातो. जो एक वेळा जेवण करतो तो योगी. जो 2 वेळा भोजन करतो तो भोगी. भोगी म्हणजे प्रपंच करणारा. आणि जो 3 वेळा भोजन करतो तो रोगी. रोगी घरामध्ये असतात बघा, नुसतंच अन्नावर पडलेले, नुसतंच अन्न अन्न अन्न, जेवण जेवण, खाणं 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 खाणं. शास्त्र काय सांगतं, तुमचं पोटामध्ये अन्न किती बसतो त्याचं 50%च अन्न ग्रहण करा, 25% पाण्यासाठी ठेवा आणि 25% हवा खेळण्यासाठी ठेवा. तर तो आहार उत्तम. विहार तुम्ही 4 पावली करा, तुम्ही फिरा, पावलाने फिरा, स्वतःच्या हालचाली करा, स्वतःची सेवा स्वतः करून घ्या. इतरावर पंगूसारखे अवलंबून राहू नका. हे सुद्धा एक प्रकारचं योग आहे.
स्वतःची सेवा स्वतः करून घेणं, स्वतःला शरीराला वळण लावणं, हे सुद्धा एक प्रकारचा योग आहे, ते आपण साधत नाही. म्हणून आपण सतत चिरचिरा असतो, ईश्वराला आपण पात्र नसतो, म्हणून आपलं पुण्याचं फळ आपल्या पदरात पडत नाही. मग पदरात पडण्यासाठी आपल्याला साधं एकच काम करावं लागेल, ते म्हणजे मन, बुद्धी आणि मनगटाची समता, समरसता ठेवली पाहिजे. समरसता हेच ईश्वराची पहिली पायरी आहे. बोला.